जय शिवराय, जय महाराष्ट्र. खरं तर कुसुमाग्रजांनी एक कविता लिहून ठेवली आहे आणि ती आहे की म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. ही इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका प्रसंगावर आधारित एक कविता आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते आणि बहलोल खान नावाचा एक आदिलशाही सरदार 20,000ची फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना आदेश देतात. प्रतापराव गुजर बहलोल खानास पराभव करतात. बहलोल खानास शरण येतो आणि प्रतापरावांकडून एक चूक होते, ते म्हणजे शरण आल्यानंतर बहलोल खानाला ते सोडून देतात. आणि ही बातमी जेव्हा राजांना कळते तेव्हा राजांना चिडतात आणि राज्याभिषेकाचा सोहळा जवळ येतो 1674 साली. आणि सोहळा जवळ येत असतानाच बहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून येतं आणि कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतो. राजे प्रतापरावांना पत्र लिहितात आणि ताकीद देतात की बहलोल खानास बुडवा, अन्यथा तोंड दाखवू नका. उमराणीच्या खिंडीत बहलोल खान 15,000ची फौज घेऊन आलेला असतो आणि हे जेव्हा प्रतापराव गुजरांना कळतं, त्यांच्यासोबत असतात फक्त 6 मावळे आणि ही 7 जण 15,000च्या बहलोल खानाच्या सैन्यावर तुटून पडतात आणि बहलोल खानाचा पराभव होतो. परंतु या युद्धात प्रतापराव आणि त्यांचे 6 मावळे मात्र शहीद होतात आणि इतिहासात अमर होतात. अशा या 7 मावळ्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 7 मावळ्यांना मानाचा मुजरा, आणि म्हणूनच इतिहासात त्याची नोंद आहे. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलंय की म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. वेडात मराठे वीर दौडले सात.